हॅलो फ्रेंड्स, आज आपण सेंटर कट स्लीव्स कशी बनवायची ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बेसिक स्लीव्स काढून घेणार आहोत. पेपरवर मी बेसिक स्लीव्सचं मेजरमेंट काढते. ही स्लीव्ज लेंथला थोडीशी छोटीच घ्यायची, त्यामध्ये सेंटर कट पॅटर्न छान दिसतो. ही तुमच्या पद्धतीने स्लीव्स कट करून घ्यायची आहे. इथून मी मार्क करताना फ्रंट आणि बॅक आर्महोल दोन्हीचं मार्किंग केलेलं आहे. परंतु कापताना आपण ते आत्ता कापायचं नाही आहे, ते पूर्ण स्लीव्स तयार झाल्यानंतर कापायचे. आता ही सेंटरची जी घडी आहे तिथून आपण कात्री घालून दोन भाग वेगळे करणार आहोत आणि खालच्या भागाला थोडासा राऊंड शेप देणार आहोत. तुम्हाला किती डीप पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तो देऊ शकता. अशा पद्धतीने हा वरचा भाग पण आपण कट करून घ्यायचा आहे. असे हे दोन वेगवेगळे भाग झालेले आहेत. तर फॅब्रिकवर कट करताना फॅब्रिक डबल ठेवायचे, त्याच्यावरती कुठलाही एक भाग ठेवायचा आहे आणि त्याला पिनअप करून घ्यायचं आहे. याला पिनअप करून जिथे आपण चॉकनी मार्किंग करत आहे त्या ठिकाणी आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला कट टू कट स्लीव्स कट करायचे आहे. जिथे सेंटरला आपण ओपन ठेवणार आहोत त्या साईडला आपण फक्त मार्जिन ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने ही स्लीव्स कट करून घ्यायची. ही स्लीव्ज मी सॅम्पलसाठी दाखवत आहे, त्यामुळे एका स्लीव्सचे 2 भाग झाले आहेत. आपले 2 स्लीव्सचे मिळून 4 भाग कट होतील. आता त्याला आपल्याला पायपिंग लावायची आहे, त्यामुळे वेगळं कॉन्ट्रास्ट कलरचं फॅब्रिक घेऊन 1 1/4 इंचमध्ये म्हणजे 1.25 इंचामध्ये आपल्याला क्रॉस पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. ही पट्टी बायसमध्येच कापायची आहे, जिथे आपल्याला इथे कॉड पायपिंग करायची आहे आणि पायपिंग करताना कधीही क्रॉस पट्टीचाच वापर करायचा आहे. अशा पद्धतीने ही आपण लांब पट्टी कट करून घेऊ आणि जिथे आपण सेंटर कट केला होता त्या पॉईंटपासून आपल्याला राऊंड शेपमध्ये ही पट्टी लावून घ्यायची आहे. ही अशा दाखवल्याप्रमाणे आपण स्टिच करून घेणार आहोत. ही क्रॉसपट्टी आपण स्लीव्सच्या राऊंड शेपमध्ये अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत. टर्निंग पॉईंटवर थोडी व्यवस्थित स्टिच करायची, नाही तर तिथे प्लेट पडू शकते. आता ही कट केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी स्लॅश करून घ्यायचं आहे. स्लॅश मारल्यामुळे व्यवस्थित ती पट्टी टर्न होते आणि कुठे झोळ येत नाही. आता यामध्ये आपण कॉड पायपिंग घालणार आहोत. हे अशा पद्धतीने कॉड घालून जस्ट ग्रीन कलरचं फॅब्रिक आपण त्याच्यावरती कव्हर करणार आहोत. आता ही फोल्ड केल्यानंतर जेवढी कॉड आहे तेवढीच आपल्याला ती ग्रीन कलरची पट्टी फोल्ड करायची आणि याच्या खाचेमध्ये आपल्याला स्टिच करायचं आहे. हाताने प्रत्येक वेळेला थोड्या थोड्या अंतरावर फॅब्रिक सेट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टिच करायचं आहे. एकाच वेळेला जर तुम्ही पूर्ण पट्टी सेट करून जर स्टिच करायचा प्रयत्न केला तर होऊ शकणार नाही, त्याच्यामध्ये घोळ येऊ शकतो. त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावर आपण सेटिंग करून मग स्टिच केलं तर त्याची फिनिशिंग पण व्यवस्थित येते. आता या राऊंड शेपमध्ये थोडं व्यवस्थित तुम्ही करायचं आहे आणि आपण ही बायसमध्ये पट्टी कट केल्यामुळे आपले फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे. आता ही पायपिंग लावून झालेली आहे आपली. बघा किती सुंदर बारीक पायपिंग तयार झाली आहे. आता आतमधली जी साईड आहे त्याला आपण अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावर अगेन एक स्टिच करायचं आहे. आता स्लीव्सचा एक भाग जसा आपण स्टिच केला आहे तसंच आपण दुसरा भागसुद्धा सेम पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत. दोन्ही साईडला आपण पायपिंग लावून घ्यायची आहे. एका स्लीव्सचे दोन्ही भाग आपले पायपिंग लावून तयार झालेले आहेत. आता हे दोन्ही भाग जोडण्यासाठी आपल्याला एक मध्ये पट्टी घ्यायची आहे. ही साधारण 1.5 इंच विड्थची पट्टी घ्यायची आहे आणि अंदाजे मोठी पट्टी कट करून घेतलेली आहे. दोन्ही साईडला फोल्ड करून याच्यावर दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. ही पट्टी स्लीव्सच्या दोन्ही भागांवर अशा पद्धतीने ठेवायची की जेणेकरून स्लीव्सच्या दोन्ही भागांना त्याचा सपोर्ट मिळेल. इथे दाखवल्याप्रमाणे ती पट्टी अशी खाली ठेवून त्याच्यावरती स्लीव्सचे दोन्ही भाग ठेवायचे आहेत आणि ग्रीन पायपिंग आपण जिथून स्टिच केली त्या खाचेमध्येच आपल्याला स्टिच करायचं आहे. आता एक एक भाग आपण आधी स्टिच करून घेऊ. आता हा दुसरा भागसुद्धा आपण अशाच पद्धतीने त्याच्यावर ठेवून त्याच्या खाचेमध्ये आपल्याला टीप मारायची आहे. स्लीव्ज बनवायला अतिशय सोपी आहे आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते. बघा आपली ही स्लीव्ज तयार झाली आहे. याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शो बटनसुद्धा लावू शकता.